बातमी लडाखमधून लडाखमध्ये एका महिलेनं जवानासोबत वाद घातलेला आहे। काय आहे प्रकरण पाहूयात। लडाखमधील मिनीमर्क चेक पोस्टवर रस्ता काही तास बंद ठेवण्यात आल्यानं एक महिला पर्यटकानं सुरक्षा दलाच्या सोबत वाद घातला, हुज्जत घातली। हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। आम्ही जेन्झी आहोत आणि हा प्रकार सहन करणार नाही अशा शब्दात ती महिला संताप व्यक्त करतेय। 26 जुलै रोजी मिनीमर्क चेक पोस्ट जवळ तात्पुरता रस्ता बंद केला होता। या मार्गावर प्रवाशांना काही तास थांबवण्यात आलं। व्हीआयपी हालचालींमुळे रस्ता बंद असल्याची माहिती प्रवाशांना स्पष्टपणे देण्यात आली नसल्याचं संबंधित महिलेचं म्हणणं आहे। प्रतीक्षा वाढत गेल्यानंतर वातावरण तापलं आणि तिनं सुरक्षा कर्मचाऱ्यांशी वाद घातला। व्हायरल व्हिडिओमध्ये महिला सुरक्षा कर्मचाऱ्यांना जाब विचारताना आणि रस्ता का अडवण्यात आला आहे असा सवाल करताना दिसते। काही लोकांना पुढे जाण्याची परवानगी दिली जात असल्याचा आरोपही तिने केलाय। या घटनेमुळे इतर प्रवाशांनाही बराच वेळ अडवून ठेवण्यात आलं असल्याचं वृत्त आहे। या प्रकारावर जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनीही प्रतिक्रिया दिली। आम्ही जेन्झी आहोत हा दावा करून अधिकार गाजवण्याचा प्रयत्न करणं म्हणजे जुन्या तुम्हाला माहित आहे का माझे वडील कोण आहेत या मानसिकतेचं नवं रूप असल्याचं त्यांनी म्हटलंय। दरम्यान व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संबंधित 25 वर्षीय महिलेनं भारतीय लष्कर, जम्मू काश्मीर पोलीस आणि लडाख पोलिसांची माफी मागितली आहे। अनेक तास थांबवल्यामुळे रागाच्या भरात आपण चुकीचे शब्द वापरले असं तिनं स्पष्ट केलंय। लष्कराचा अवमान करण्याचा किंवा प्रसिद्धी मिळवण्याचा आपला हेतू नव्हता असंही तिनं स्पष्टीकरण दिलंय। We are Gen Zs. We are not tolerate this nonsense. We are not tolerate this nonsense. आप लोग मुझे बताओ, आप लोग बैठोगे या नहीं बैठोगे? बैठूंगा। चलो चलो कैसे रोकेंगे? 5 घंटे हो गए, निकालो सब लोग गाड़ी और चलो। वो कश्मीर एयरपोर्ट पे नहीं उतरे। हम नहीं जाएंगे, किसी को जाने भी नहीं देंगे। हम लोग पैसे देके यहाँ घूमने आते हैं या फिर ये सब टॉलरेट करने आते हैं? ताला लगा दिया इन्होंने। कश्मीरियों के साथ तो करते हैं, अब बाहर के टूरिस्टों के साथ भी कर रहे हैं। देखो इन्होंने किसी ताला लगा दिया, फिर अपना नाम भी नहीं बताया और वहाँ चले गए। 2 महीने के बच्चे बैठे हैं गाड़ी में, आप उनका तो कम से कम सोचो। पेशेंट भी है, आप उनको नहीं रोक रहे हो। छोड़ दीजिए। हम किसी को नहीं छोड़ेंगे। हमारे टैक्स से सबको सैलरी जाती है, हम इसीलिए टैक्स भरते हैं। ये लोग हमसे ऊपर हो गए, अब जाएंगे तो सारे जाएंगे वरना कोई नहीं जाएगा।